आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सर्व प्रकारचे थकीत देयके तात्काळ मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं पत्र माननीय संचालक यांचं नुकतंच निर्गमित झालेलं आहे। काय ते संपूर्ण पत्रक आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना थकीत देयके कशा पद्धतीनं कसे मिळणार आहेत या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहता श्री पवन जोशी प्रकल्प प्रमुख महा-आय-टी मुंबई यांच्या प्रति हे माननीय शिक्षण संचालक यांचं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे। पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। शालार्थ प्रणालीमार्फत खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित सोबतच जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे शिक्षक यांचं वेतन हे शालार्थ प्रणालीमार्फत होत असतं। आता याच प्रणालीमधनं मासिक वेतनासोबतच इतर जे काही थकीत देयके असतील, ज्यामध्ये 7वा वेतन आयोगाचा दुसरा तिसरा हप्ता असेल किंवा महागाई भत्त्याचा हप्ता असेल किंवा वैद्यकीय थकीत देयके असतील, ही सर्व देयके ऑनलाईन पद्धतीनं काढण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये तशी व्यवस्था करण्यासंदर्भातलं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे। अत्यंत महत्त्वाचे आदेश आहे। या आदेशामध्ये स्पष्ट महा-आय-टीचे जे काही प्रमुख आहेत जोशी साहेब त्यांना यामध्ये सूचना करण्यात आलेल्या आहे। यामुळे येत्या काळामध्ये खाजगी अनुदानित विनाअनुदानित टप्प्यावर आलेल्या ज्या काही संस्था आहेत त्यातील जे काही शिक्षक आहेत त्यांचं आता सगळ्या प्रकारचे थकीत देयके सोबतच जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे सर्व शिक्षकांचे थकीत देयके, ज्यामध्ये 7वा वेतन आयोग असेल किंवा इतर महागाई भत्त्याचे वैद्यकीय देयके असतील, ते आता लवकरच ते निघण्याची सुरुवात होणार आहे। म्हणजेच आता ऑनलाईन पद्धतीनं सर्व थकीत देयके आता या कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे, असा हा महत्त्वाचा आदेश नुकताच निर्गमित झालेला आहे। याचा फायदा निश्चितच राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।